नीतानं कितीही भराभर आवरण्याचा प्रयत्न केला तरी ऐनवेळी व्हायची ती घाई गडबड झालीच. त्यातून शिरीषची भुणभुण. तो तिला घाई करत होता. आई, आवर ना लवकर. मागच्यासारखी तुझी गाडी चुकेल बरं. आणि आज बाबा सुद्धा नाहीयेत घरी. कार घेऊन रेल्वेचा पाठलाग करत पुढच्या स्टेशनला तुला पोहोचवायला. कार घरी असती तर मी पण सोडलं असतं तुला अर्थात. पण आज गाडी चुकली तर तुझ्या प्रवासाचं कॅन्सलच होईल बघ. लवकर आवर. नीता एकदम चिडली. ए, गप्प बैस रे तू. आधीच उशीर झाल्यामुळे मला काही सुचत नाही. त्यात तू आणखी चिडवू नकोस मला. जा, तू रिक्षा घेऊन ये जा. तोपर्यंत होईलच माझं आवरून. शिरीष रिक्षा आणायला बाहेर पडल्यावर नीतानं स्वतःच्या अनुपस्थितीतल्या 8 दिवसांसाठी लावून ठेवलेल्या व्यवस्थेवर शेवटची नजर फिरवली. काही राहिलं, विसरलं नाही ना, हे तपासलं आणि ती बाहेर येऊन उभी राहिली. तोवर रिक्षा आलीच. स्टेशनवर पोहोचेपर्यंत गाडीची वेळ होऊन 5 मिनिटं झालीच होती. गाडी अजून सुदैवानं सुटली नव्हती, पण सुटायच्या बेतात होती. नीता आणि तिची बॅग हातात घेऊन ताड ताड चालणारा शिरीष दोघं दूरवर उभ्या राहिलेल्या बोगीकडे निघाले. त्याच्या मागून आपली पर्स आणि बास्केट सांभाळत धावत पळत गर्दीतून वाट काढत चालताना नीताची दमछाक होत होती. दोघांनीही कशीबशी ती एसी चेअर कार गाठली. नीता आधी बोगीत चढली. घामाघूम झालेला गळा, कपाळ रुमालानं टिपत आपला सीट नंबर शोधत ती पुढे पुढे सरकू लागली. मागोमाग शिरीष सामान घेऊन येतच होता. अखेर नंबर सापडला. विंडो सीट होती. नीता हाश हुश करत सीटवर विसावली. शिरीषनं तिचं सामान जागेवर नीट लावून दिलं आणि तिचा निरोप घेऊन तो निघून गेला. नुकत्याच नोकरीला लागलेल्या त्या इंजिनियर मुलाला गाडी सुटेपर्यंत थांबायला वेळ नव्हता. नीता शिरीषला जाताना खिडकीतून बघत होती. तो गर्दीत दिसेनासा झाल्यावर तिनं नजर आत वळवली. इकडे तिकडे पाहिलं. साधारणतः शिरीषच्याच वयाचा 20-22चा एक तरुण तिच्या शेजारी येऊन बसला होता. त्याच्याकडे केवळ क्षणार्ध नजर टाकताच तिच्या मनानं नकळत काही गोष्टींची नोंद घेतली. तो खेड्यातला साधासुधा तरुण दिसत होता. चांगला उंचापुरा, सडसडीत, तगडा, पिळदार, दणकट वाटत होता. पण त्याच्या चेहऱ्यावरची कोवळीक लपत नव्हती. त्याच्या डोक्याच्या मागच्या अर्ध्या भागापर्यंतच्या केसांचा झिरो कट, त्याच्या सीटखालची काळपट हिरव्या रंगाची सुटकेस, दाराजवळ ठेवलेली शेवाळी रंगाची भली मोठी ट्रंक आणि बाजूला ठेवलेली मिलिटरी डिझाईनची सॅक बघून नीतानं अंदाज बांधला की हा बहुधा आर्मीत असणार. पण त्याच्या अंगात होजिअरीची विजार आणि पायात साध्या चपला होत्या. त्यामुळे नक्की अंदाज येईना, पण ती मान फिरवून गप्प बसली. ती विचार करू लागली, जाऊ दे, कुणी का असेना, आपल्याला काय त्याच्याशी देणं घेणं आहे. उगाच चौकशा करणं हे आपल्या दृष्टीनं शिष्टाचाराला धरून नसतंच. शिवाय प्रवासात कुणी कुणाची चौकशी करू नये आणि कुणी कुणाला स्वतःबद्दल अनावश्यक माहितीही देऊ नये, हा सावधगिरीचा एक भाग असतो. वाऱ्यानं फांदी हिंदोळावी तशी गाडीच्या लयीतल्या डुलण्याबरोबर आपोआप डुलत नीता थोडा वेळ स्वस्थ बसली. मग तिच्या मनात आलं, शिरीषनं वर ठेवलेली आपली ती जड बॅग आपण उतरताना कशी काढून घेणार आहोत. डुलता डुलता मिटले गेलेले डोळे तिनं चटकन उघडले. शेजारच्या त्या तरुणाकडे वळून तिनं विचारलं, कुठे उतरणार आहात तुम्ही? त्यानं तिच्याकडे पाहत उत्तर दिलं, खरं माझं तिकीट मुंबई मिरजेचं आहे, पण मी भिलवडीलाच उतरणार आहे. नीता अर्जवानं म्हणाली, बरं, तुम्ही उतरायच्या आधी ती माझी वरची बॅग तेवढी खाली काढून द्याल का? त्यावर तो लगेच उत्साहानं म्हणाला, हो, देतो की. अर्ध्या तासातच आलेल्या पुढच्या स्टेशनवरून गाडी हलली. अजस्त्र नाकातून मोठमोठे सुस्कारे सोडत हळूहळू स्टेशनच्या बाहेर पडली. स्टेशनवरचा विक्रेत्यांचा आरडाओरडा, प्रवाशांची धावपळ, निरोप द्यायला आलेल्यांची गर्दी, भिकारी टाकारी हाकारी
आणि रिकाम टेकडे यांची जा ये, कॅन्टीनमधले इडली वड्यांचे खमंग वास, त्यातच इतर घाणींचे दुर्गंध, यांची मिळून झालेली चमत्कारिक असह्य भेसळ, हे सगळं मागे पडलं. गाडीने वेग घेतला. वेगामुळे मोकळ्या स्वच्छ हवेचे सपकारे तोंडावर बसू लागले तेव्हा नीतानं नाकावर धरलेला रुमाल काढला. डोळे उघडले. खिडकी बंद करावी असा मनात आलेला विचार परतवत तिनं खिडकीबाहेर नजर लावली. ते श्रावणाचे दिवस. बाहेरची हवा स्वच्छ होती. आकाश थोडंसं ढगाळ, पण त्यातून ओलं ऊन पाझरत होतं. रुळांच्या दोन्ही बाजूंना रानवेलीने, रानटी झुडपाने आणि हिरव्यागार गवतानं गच्च भरलेले खोल उतार. ते हिरव्या तजेलदार रंगाच्या असंख्य मोहक छटाने चितारलेल्या नक्षीकामानं सजलेले. त्या पलीकडच्या दूरवर पसरलेल्या उंच उंच डोंगर रांगाही ताज्या तवान्या, संपूर्णपणे कंच हिरव्या. त्या डोंगरांचे समांतर रेघा मारून रेखल्यासारखे हिरव्या खाचरांचे उतार तर फारच लोभस दिसत होते. त्या अलीकडच्या सपाट शेतजमिनीवर काळ्या मातीच्या मोठमोठ्या विस्तीर्ण बांधांच्या चौकटी आणि त्यावर निसर्गानं रेखलेली पोपटी कलाकुसर छान दिसत होती. ते कुठलं पीक अंकुरलेलं होतं ते कळत नव्हतं, पण त्या पोपटी अंकुरांच्या मखमलीच्या मध्ये मध्ये अंतरावर लावलेल्या छोट्या छोट्या रोपट्यांचे गडद ठिपके उठून दिसत होते. कुठे एखाद्या बागेतल्या नुकत्याच वाढीला लागलेल्या पौगंडावस्थेतल्या कोवळ्या फळझाडांच्या संरक्षणासाठी लावलेले बांबूचे सोट दाटीवाटीनं उभे राहून आपली कामगिरी चोखपणे बजावताना दिसत होते. अधूनमधून दृष्टीस पडणाऱ्या ग्रीन हाऊसच्या उबदार तंबूतली नाजूक रंगीबेरंगी इवलाली रोपं आतमध्ये आणखी एक एक पांघरूण ओढून घेऊन अजूनही गुडुप्प पहुडलेली दिसली. नीता हे सगळं भान हरपून पाहत राहिलेली. असा तन मन उल्हासित करणारा निसर्ग सौंदर्याचा साक्षात्कार अनुभवण्यात, निरखण्यात ती बराच वेळ रमलेली. नंतर 2-2:30 वाजता भुकेची जाणीव झाली तेव्हा नीता भानावर आली. तिनं बास्केटमधून जेवणाचा डबा बाहेर काढला. तिनं डब्यात मस्तपैकी फोडणीचा भात घेतला होता. तसं निघताना भरपूर खाणं झालेलं होतं, म्हणून ती डबा बरोबर घेणारच नव्हती. पण प्रवासात वेळ प्रसंगी काहीतरी अन्न बरोबर असायलाच पाहिजे हा संस्कार स्मरून तिनं घाई गडबडीत नुसताच फोडणीचा भात घेतलेला. समोरच्या खुर्चीच्या पाठीचं फोल्डिंगचं टेबल तिनं उघडून पसरलं आणि डबा ठेवला. उठून बेसिनकडे जाऊन ती हात धुवून परत आली. तोपर्यंत तिच्या शेजारचा तो मुलगा तिथून उठून गेलेला होता. थोडा वेळ नीतानं डबा उघडलाच नाही. ती मनातून नकळत त्याची वाट पाहत होती. तिच्या मनात येत होतं की तो मुंबईहून सकाळी 8:30 वाजता निघालेला आहे. त्यानं बरोबर काही खायला प्यायला तरी आणलं असेल का? भिलवडीला पोहोचेपर्यंत संध्याकाळ होईल त्याला. तोवर तो उपाशीच बसणार आहे का? तरणा ताठा मुलगा, सणकून भूक लागण्याचं त्याचं हे वय. कशी भूक निभेल त्याला? की आत्ता बाहेर कॅन्टीनमधलं काहीतरी खायलाच गेलाय तो. तो परत आल्यावर त्याला विचारायचं का? जेवला नसेल तर त्याला आपल्या डब्यातला भात खायला द्यावा का? भात भरपूर आहे, दोघांना अगदी व्यवस्थित पुरेल. शिरीषबद्दल मनात असते तशीच माया त्या अनोळखी मुलाबद्दलही क्षणभर तिच्या मनात दाटून आली. पण दुसऱ्याच क्षणी नीता भानावर आली. तिला वाटलं, आपण पुष्कळ देऊ, पण आपण दिलेलं अन्न तो घेईल का? हल्ली प्रवासात कुणी काही दिलेलं खाणं फार धोक्याचं झालेलं आहे. त्यातूनच लुबाडण्याच्या घटना घडत असतात. त्यामुळे चांगुलपणा, माणुसकी दाखवायची किंवा स्वीकारायची सुद्धा सोय राहिलेली नाही. कोण कशा हेतूनं देऊ करतं काय माहीत असतं. आपण तरी अनोळखी व्यक्तीनं दिलेलं अन्न खाऊ का? आपण आपल्या मोठ्या मुलांना सुद्धा दरवेळी बजावत असतो की प्रवासात कुणा अनोळखी माणसांनी काही दिलं तर मुळीच खायचं प्यायचं नाही म्हणून. तसंच आज या मुलानं सुद्धा आपलं अन्न नाकारलं तर, त्यानं आपल्यावर अविश्वास दाखवला तर ते आपल्याला आवडेल का? तसं झालं तर आपल्याला नक्कीच अपमान वाटेल.
आपला अहंकार दुखावेल. जाऊ दे, हात दाखवून अवलक्षण कशाला? नकोच त्यापेक्षा. त्याचं तो बघेल काहीतरी. क्षणा दोन क्षणातच झर्रकन मनात येऊन गेलेल्या या विचारांना प्रमाण मानत आणि स्वतःचा इगो कुरवाळत नीतानं डबा उघडला. कोऱ्या मनानं तिनं भात खायला सुरुवात केली. 2-3 घास खाते न खाते इतक्यात तो येऊन शेजारी बसला. तिचं मन पुन्हा दोलायमान झालं. चुटपुटलं. अरे, आणखी 2 मिनिटं थांबलो असतो तर त्याला विचारलं तरी असतं. आता त्याला तू जेवलास का असं विचारण्यात तरी काय अर्थ? आपण तर भात उष्टा केला. मग त्याच्याकडे आपलं लक्षच नाही असं दाखवत ती निर्विकारपणे एक एक घास खात राहिली. डब्यातला निम्मा सुद्धा भात संपला नव्हता. पण आता तो तिच्या घशाखाली उतरेना. मग डबा तसाच बंद करून तिनं आवराआवर केली. तिनं डोळ्यांच्या कोपऱ्यातून पाहिलं तर सीटला डोकं टेकवून तो गाढ झोपलेला दिसला. तिनंही थोडा वेळ छान डुलकी काढली. बऱ्याच वेळानं जाग आल्यावर नीतानं आळसावून घड्याळात पाहिलं तर आत्ताशी कुठे 5 वाजलेले होते. तिला वाटलं, बाप रे, अजून 3 तास तरी लागतील पोहोचायला. कसा वेळ काढायचा इतका? आजूबाजूची शांतता तिला जाणवली. फक्त गाडीचा आपण म्हणू त्या गाण्याच्या सुरांना साथ देणारा लयबद्ध ताल ऐकू येत होता. सकाळपासून आजूबाजूला असलेली प्रवाशांची गडबड बडबड थंडावलेली होती. लहान मुलांचं गाडीतलं धावणं खेळणं आरडाओरडाही बंद झालेला दिसत होता. बरेचसे प्रवासी मधल्या स्टेशनावर उतरून गेलेले. गाडीत तुरळक माणसं होती. तीही कंटाळून झोपी गेलेली दिसली. नीता खिडकीबाहेर पाहू लागली. आकाशात जमून आलेल्या ढगाने वातावरण अवेळीच काजळून आलेलं. डोंगर रानं झाडी शेतं हिरवळ सगळ्या हिरवाईला काळी डूब आलेली. मग निसर्ग बघण्यात तिला रस वाटेना. तोंडावर बडवणारं वारही आत्ता झोंबू लागलेलं. तिनं खिडकी बंद केली. पण आता तिलाही कंटाळा येऊ लागला. तिला वाटलं, काय बाई ही गाडी नुसती नावालाच एक्सप्रेस आहे. एका स्टेशनमधून बाहेर पडून वेग घेईपर्यंत पुढच्या स्टेशनात थांबण्यासाठी गती कमी होते हिची. अशानं केव्हा पोहोचणार ही गाडी? हे विचार नीताच्या मनात घोळत असतानाच मघाशी उठून दारात जाऊन उभा राहिलेला तो मुलगा परत येऊन जागेवर बसला. त्यानं खाली वाकून सीट खालची बॅग पुढे ओढली. त्यातून मिलिटरी डिझाईनची पॅन्ट आणि बूट बाहेर काढले. ते घेऊन पुन्हा दाराजवळच्या आडोशाला जाऊन तो ते घालून आला. त्याच्या हालचालींकडे बघत असलेल्या नीताला उगीचच हसू आलं. तिला वाटलं, म्हातारी माणसं कशी गाडी मुक्कामाला पोहोचायच्या खूप आधीच सामान आवरून सावरून अधीरपणे गाडीच्या दारात जाऊन उभी राहतात, तसा हा मुलगा सुद्धा तासभर आधीच तयार होऊन घरी जायला अधीर होऊन बसला आहे. मुक्कामाला पोहोचायला असलेला अजून 3 तासांचा अवधी काढणं नीताला आता असह्य वाटू लागलं होतं. अलिप्त मौन सोडून कुणाशी तरी संवाद साधणं तिला गरजेचं वाटू लागलेलं. मोबाईलवर तरी कुणाशी बोलणार? जो तो यावेळी आपापल्या व्यापात. शिवाय गाडीच्या खडखडाटात पलीकडच्या व्यक्तीचं बोलणंही नीट ऐकू येणार नव्हतं. बोलू की नको या संभ्रमात ती थोडा वेळ घुटमळली. शेवटी त्याच्याकडे पाहत तिनं सुरुवात केली. तुम्ही काय आर्मीत आहात का? गंमत म्हणजे त्यानंही हो असं जेवढ्याच तेवढं उत्तर दिलं नाही. तिचा हा प्रश्न अपेक्षितच असल्यासारखा तो एकदम बोलू लागला. तोही सकाळपासून मुकामुकाच होता. कुठल्या तरी तंद्रीत असल्यासारखा बसत उठत होता. पण आता नीताच्या प्रश्नामुळे मनाचा बांध फुटल्यासारखा तो बोलायला लागला. तिच्याकडे वळून म्हणाला, हो ना, बाहेर कुठं नोकऱ्या मिळतात वो. वडील आमचे पोलीस खात्यात आहेत. आई पण शाळेत नोकरी करती. मी 10वी शिकल्यानंतर गाड्यांवर ड्रायव्हर म्हणून काम करत होतो काही दिवस. पण असंच एकदा मिलिटरी भरतीची जाहिरात बघितली. सहज म्हणून अर्ज केला आणि मला लेटर आलं.
मी गेलो परीक्षेला आणि माझी निवड झाली. कुणाला खरंच वाटेना. माझी भरती झाल्यानंतर पहिली 4 वर्ष मी काश्मीर बॉर्डरला होतो. सध्या आसामला पोस्टिंग आहे माझं. आवो, सुट्टीला घरी यायचं म्हणजे आसामहून बंगालला आणि तिथून मुंबईला यावं लागतंय पहिले, नंतर गावाकडं जायचं. नीताला त्याच्या बोलतानाच्या आविर्भावाची गंमत वाटली. तीही थोडी सैलावली. संवादाचा धागा पकडून तिनं विचारलं, मग तुमचं आधी ट्रेनिंग वगैरे झालं असेल ना? हां, तर वो 1 वर्षाचं ट्रेनिंग असतं की. लई मार खाल्ला किंवा आम्ही त्या काळात. शिस्तीचा बडगा लई कडक असतो मिलिटरीत. एक जरी चूक झाली तरी लई मारत्यात, सोलून काढतात. हाडं मोडून फ्रॅक्चर होईस्तोवर चोपत्यात. तो हे खो खो हसत सांगत होता. नीताला नवलच वाटलं. तो जे सांगत होता ते सगळं तिनं आत्तापर्यंत सिनेमातच बघितलेलं होतं. ती म्हणाली, चुकल्यावर मारत असतील ते ठीक आहे, पण इतकं हाडं मोडेपर्यंत? हां, सैनिक व्हायचं म्हणजे सहनशक्ती वाढायला पाहिजेच की. हे सांगत असतानाही तो छान हसत होता. नीता म्हणाली, हो, ते बरोबर आहे. सैनिकांनी रफ आणि टफ बनायलाच पाहिजे. सीमेवर देशाचं संरक्षण करण्यासाठी सदैव सज्ज दक्ष राहायचं म्हणजे सोपी गोष्ट आहे का? पण अहो, हाडं मोडून अपंग झाल्यावर त्या सैनिकाचा उपयोग काय मग? तो म्हणाला, हां, पण तसं झालं तरी नोकरीवरून काढून टाकत नाहीत कुणाला. कुठंतरी कामाला लावतातच की. तो त्याबद्दल सांगत असतानाच नीताला एकदम आठवलं की तिच्या एका मैत्रिणीचे दोन्ही भाऊ आर्मीत डॉक्टर होते. तिनं विचारलं, डॉक्टरांना पण असंच ट्रेनिंग असतं का? तो म्हणाला, हां, असतं की, पण त्यांना आमच्यासारखं मारत नाहीत. त्यांना वेगळ्या शिक्षा असतात. डॉक्टर म्हणजे वरच्या लेवलचे ऑफिसर असतात ना. नीता त्याला सतत काही बाही विचारत होती आणि तो निरागस पारदर्शी मनानं माहिती सांगत होता. पण आपल्यावर नुकत्याच झालेल्या पाकिस्तानी हल्ल्याबद्दलचा विषय निघाल्यावर तो त्वेषानं म्हणाला, आम्हाला जर परवानगी दिली असती ना सरकारनं, तर रोज त्यांच्या हद्दीत घुसून तितकेच शत्रू मारले असते आम्ही. पण बोलता बोलता एकदम बांध घातल्यासारखा तो ओठ आवळून स्तब्ध झाला. त्याच्या त्या स्तब्धतेतला भाव नीतानं ओळखला. या विषयावर तो उघडपणे काही बोलू शकत नव्हता. आपल्या इतकीच त्याच्याही मनाला कुणाशी तरी बोलावं, संवाद साधावा, कुणाजवळ तरी व्यक्त व्हावं अशी निकड वाटत असावी असं नीताला जाणवत होतं. तो जसा जसा बोलत होता तसा तसा तिच्या मनात निर्माण झालेला त्याच्याबद्दलचा आदर वाढत होता. एरवीही भारतीय सीमेचं रक्षण करणारा सैनिक म्हटलं की आपलं मन नेहमी देशाभिमान, कृतज्ञता, आदर आणि हळवेपणा या भावनांनी भरून येतं. तसेच तेच भाव या क्षणी तिच्या मनात दाटून आलेले आणि त्याच भावकल्लोळात अपराधी भावनेची एक सूक्ष्म छटा नकळत मिसळून गेलेली. तिला वाटत होतं, आपल्या शिरीषच्याच वयाचा हा कोवळा तरुण पोर सीमेवर स्वतःचं आयुष्य पणाला लावतो, घाव सोसतो, खडतर जगतो पोटासाठी आणि आपल्यासाठी सुद्धा. पण आपण मात्र आज स्वतः जेवताना त्याच्यासाठी थांबलो नाही, त्याला विचारलं नाही, स्वार्थी झालो. माणुसकी सुद्धा सांभाळली नाही आपण. नीताला आता स्वतःचीच लाज वाटू लागली होती. अखेर न राहवून तिनं त्याला हळूच विचारलं, दुपारी तुम्ही काही जेवण बिवण केलं की नाही? तो हसत म्हणाला, जेवण आता घरी गेल्यावरच. सकाळी निघताना बहिणीकडे नाश्ता केलता. आता बाहेरचं नाही, घरचंच जेवण जेवू वाटतंय. नीताच्या लक्षात आलं, घरचं जेवण, घरची माणसं, मायेच्या धाग्याने त्याचं मन घराकडे जोडलं जात आहे. त्यापुढे त्याला दुसरं काही सुचत नाहीसं दिसतं आहे. ती पुन्हा हळहळली. कुठच्या कुठून इतक्या लांबून प्रवास करत आलेलं हे लेकरू
घराच्या ओढीनं निघालंय. घराच्या अन्नासाठी आसूसलंय. खरं तर आपल्याजवळ घरचा सुग्रास खमंग फोडणीचा भात होता. पण आता घाईनं उष्टा केला. नीताच्या मनाला अधिकाधिक अपराधी वाटू लागलेलं. क्षणिक ती भावनिक झाली. तिच्या उरात हळवे मायेचे कड दाटून आलेले. पण दुसऱ्याच क्षणी ती भानावर आली. आता काहीही वाटलं तरी उपयोग नव्हता. निदान आपुलकीनं बोलणं एवढंच आपल्या हातात आहे असं वाटून तिनं त्याला विचारलं, मग आता काय सुट्टीवरच आलात का? किती दिवस असते सुट्टी? तो म्हणाला, 3 महिने असते की, पण मी 1 महिन्याचीच सुट्टी घेतली. बाकीची इमर्जन्सीला राखून ठेवली. अहो, 1 महिन्यात सुद्धा येण्यात 8 दिवस आणि जाण्यात 8 दिवस जात्यात. सुट्टी कमीच राहती. बोलता बोलता त्यानं वाकून सीट खालची बॅग पुढे ओढली. बॅग ओढून तो त्यातले कपडे खाली वर करून बघू लागला. मध्ये स्वतःशीच पुटपुटला, बाटली फुटली का काय बॅगेत? शिष्टाचार सोडून कुणाच्या अध्यात मध्यात पडायचं नाही असं मन बजावत असतानाही नीताचे डोळे ओढाळपणे त्याच्या हालचालींचा वेध घेतच होते. ती बाटली आणि तो विशिष्ट दर्प. तरीही तिनं विचारलं, कसली बाटली? पाण्याची? तो सहजपणे म्हणाला, नाही, ड्रिंक्सची. ती चपापली. थोडा वेळ गप्प बसली. मग तिला आठवलं की या लोकांना हिमालयातल्या थंडीला सतत तोंड द्यावं लागतं. खडतर जबाबदाऱ्या, टेन्शन्स असतात म्हणून ड्रिंक्सच्या बाटल्या देतातच म्हणे. हा साधा भोळा, प्रामाणिक, चांगला मुलगा सुद्धा ही दारू पीत असेल का? की फुकट मिळते म्हणून घरातल्या कुणा नातेवाईकांसाठी घेऊन जात असेल? पण दुसऱ्याच क्षणी तिनं आपल्या मेंदूतल्या प्रश्नांना फटकारून गप्प बसवलं. विषय बदलून तिनं त्याला विचारलं, तुम्ही भिलवडीचे का? पुन्हा संवाद सुरू झाल्यावर तो खुललेला दिसला. छान गप्पा मारायच्या मूडमध्ये आला होता. हसत हसत सांगायला लागला, नाही नाही, माझं गाव बिसूर, पण मी आधी तासगावला बहिणीकडे जाणार आहे. भिलवडी स्टेशनवर दोस्त येणार आहे मला न्यायला गाडीवरून. तासगावात आमचा लहानगा भातचा वाट बघतोय माझी. अहो, मला सुट्टीवर आल्या आल्या आधी पहिलं त्यालाच भेटावं जावं लागतंय दरवेळी. पहिलीतच हाय एवढंसं टिंग, पण मी येणार कळल्यावर 4 दिवस आधीपासूनच रोज रात्री उशीरपर्यंत जेवायचं थांबतंय. मामा आल्यावरच जेवणार म्हणतंय. मी गेलो की माझी पाठ सोडीत नाही. तो खुशीत येऊन सांगत होता. नीताला गंमत वाटली. तीही हसत म्हणाली, हां, सगळ्याच लहान मुलांना मामा फार आवडत असतो. तो प्रेमानं ओथंबलेल्या स्वरात रंगात येऊन आपल्या भाच्याचं कौतुक सांगायला लागला, आमच्या टिंग्याचं तर काय विचारू नका. मागच्या वेळेला माझी कॅप घालून फोटो काढून घेतला होता त्यानं. सगळ्या गल्लीभर दाखवत सुटला होता सगळ्यांना. मी आलो की मलाच चिकटून बसतोय. माझी पाठच सोडत नाही. ऐटीच सांगतोय सगळ्यांना की माझा मामा सैनिक आहे म्हणून. आता त्या अर्धवट शहरी आणि अर्धवट खेडवळ बोलण्याचं तिला हसू येत होतं. पण तरी ते बोलणं गोड वाटत होतं. तो सांगत होता, वडिलांनी नवीन घर बांधलंय. 23 तारखेला वास्तूक आहे. त्यावेळेला तिघी बहिणी येणार आहेत. मीच त्यांना म्हटलो, तुम्ही तिघी 20 तारखेलाच यावा. रक्षाबंधन आहे ना त्या दिवशी. मी म्हटलो ते एकाच ठिकाणी होईल. सगळी एकत्र भेटतील. माझा वेळ पण वाचेल. तो अगदी भरभरून बोलत होता. त्याचं बोलणं ऐकता ऐकता नीताच्या अचानक लक्षात आलं की इतका वेळ तो फक्त स्वतःबद्दलच सगळं सांगतो आहे. त्यानं एकदाही आपल्याला आपल्याबद्दल काहीच विचारलं नाही. साधारणत प्रवासात झालीच तर तुम्ही कोण, कुठले, आम्ही कोण, कुठले अशी देवाणघेवाण होत असते. पण आपण एका कंटाळवाण्या अवधीची कोंडी फोडण्यासाठी सहज म्हणून औपचारिक सुरुवात केली आणि हा मुलगा बांध फुटल्यासारखा बोलायला लागला आहे. असं असेल का?
की सीमेवर 4-4 वर्ष गोठवणाऱ्या थंडी वाऱ्यात उन्हा पावसात राहून सीमेचं रक्षण करणाऱ्या या सैनिकाला गेल्या 8 दिवसांच्या प्रवासातलं आपल्या देशबांधवांनी दाखवलेलं अनोळखीपण असह्य होत होतं. तोही आपल्यासारखाच एक प्रवासी असा फक्त भाव मनात बाळगून सहप्रवाशांनी धरलेलं अलिप्त मौन, राखलेलं अंतर त्याला सहन होत नव्हतं. हे अंतर आपण तोडल्यामुळे तो असा अनावर झाला आहे का? त्याला कुणाशी तरी खूप बोलायचं असणार. आश्चर्य म्हणजे त्याच्याजवळ मोबाईलही नव्हता. म्हणूनच कुणाशी तरी बोलणं त्याला गरजेचं वाटत असणार. पण त्याचं हे आपल्याशी संभाषण तरी कसं म्हणायचं? तो आपल्याशी नाही, स्वतःशीच बोलतो आहे. मनातले बेत उघड करतो आहे. घरी जाण्याच्या, आपले सगळे जिवलग भेटणार या खुशीत आहे. त्यांच्याच आठवणीत तो पूर्णपणे रमून गेलेला आहे. हे जाणवल्यावर तीही अधूनमधून प्रश्न विचारून त्याला अजूनच बोलतं करू लागली. कितीतरी वेळ तीही त्याच्या विश्वात रमून गेलेली. भिलवडी स्टेशन जवळ आलं असावं. गाडीचा वेग कमी झालेला. तो चटकन जागचा उठला. त्यानं आधी नीताची बॅग झटकन खाली काढून ठेवली आणि म्हणाला, "हां, ही तुमची बॅग." ती आपली औपचारिकपणे थँक्स म्हणाली. तो आपलं सामान उचलून, "चला, येतो मी," असं म्हणून झपाट्यानं निघूनही गेला. तिला स्वप्न तुटल्यासारखं वाटलं. रुखरुख लागली. गाडी हळूहळू पुढे निघाली. तिनं वेग घेतला आणि नीताच्या मनातल्या विचारांनीही वेग आणि वेगळंच वळण घेतलं. तिला वाटू लागलं, हे काही खरं नाही. आपलं चुकतंच नेहमी. जेव्हा एखादी चांगली गोष्ट करायची मनात येते तेव्हाच ती झटकन करून टाकायला हवी. एखाद्या प्रसंगी चुकीची गोष्ट म्हणजे चटकन रागावणं, भांडणं, भावनेच्या आवेगात तत्काळ तीव्र प्रतिक्रिया देऊन दुसऱ्यांना दुखवणं, एखाद्यावर प्रत्यक्ष आरोप करणं, सारासार विचार न करता, बाजू समजून न घेता एखाद्याला वाकताडण करणं, असे अविचार करू नयेत. ते जाणीवपूर्वक टाळावेत हे योग्यच असतं. कारण तशा कृतीयुक्तीमुळे समोरची व्यक्ती दुखावली जाते, संबंध बिघडतात, कटुता येते, मनं दुरावतात, दोघांच्याही मनावर ते ओरखडे कायमचे राहतात. अशा अविचाराच्या गोष्टी करू नयेत हे अगदी बरोबर. तशीच मनात आल्यावर लगेच केलेली चांगली कृतीयुक्ती सुद्धा माणसाच्या कायम लक्षात राहते. तिची आठवणही सुखद असते. पण चांगली गोष्ट करावी असं मनात आल्यावरही आपण ती कृतीत आणण्याबद्दल इतका उलट सुलट विचार का बरं करतो? हा आडमुठेपणाच आपल्याला नको त्यावेळी कसा सुचतो? आणि त्यामुळे दरवेळी आपल्यावर वेगळ्या अर्थी पश्चात्तापाची वेळही येते. मागे सुद्धा एकदा असंच झालं होतं. वृद्धाश्रमात राहणाऱ्या एक ओळखीच्या आजी एका व्याख्यानमालेच्या ठिकाणी नीताला रोज भेटत होत्या. खूप प्रेमळ, लाघवी, उत्साही आजी. दुर्दैवानं त्यांची सगळी सुहृद मंडळी त्यांना कायमची सोडून गेली तेव्हा 10 वर्षांपूर्वी त्या आपला बंगला विकून वृद्धाश्रमात राहायला गेलेल्या. आपलं दुःख गिळून त्या वृद्धाश्रमातल्या नव्या सुहृदांसोबत नव्यानं आयुष्य जगत होत्या. 80 वर्षांच्या वयात सुद्धा आपली कलासक्ती, ज्ञानार्जनाची उत्सुकता जपत होत्या. नीतानं पूर्वी कधीतरी एकदा त्यांच्या वृद्धाश्रमात कथाकथनाचा कार्यक्रम केलेला होता. व्याख्यानमालेच्या पहिल्या दिवशी भेटताच तिचे हात हातात घेऊन आजी म्हणाल्या होत्या, "छान झालं होतं ग नीता तुझं कथाकथन. पुन्हा एकदा ये ना आमच्याकडे कथा सांगायला. येशील ना?" त्यावर नीता हो म्हणाली. त्या दिवशी घरी गेल्यावर तिनं घरात सगळ्यांना सांगितलं सुद्धा की आजी एवढ्या प्रेमानं बोलावत आहेत कथाकथनाला. खरंच जायला हवं त्यांच्यासाठी एकदा वृद्धाश्रमात. दुसऱ्या दिवशी आणि मग रोजच आजी नीताला पुन्हा पुन्हा अधीरपणे विचारू लागल्या, "मग कधी येशील ग?" त्यावर एकदा नीता म्हणाली, "हो हो आजी, एवढी व्याख्यान मला पार पडू द्या. मग मी नक्की येईन. तुम्हाला फोन करीन यायच्या आधी." आजी मान हलवून खुशीत हसल्या. तरी रोज नीता दिसल्याबरोबर त्या तिच्याकडे अपेक्षेने बघत हसायच्या. व्याख्यानमाला संपली.
नीता आपल्या इतर व्यापात आजीना विसरूनच गेलेली. तिचं वृद्धाश्रमात कथाकथनाला जाण्याचं राहूनच गेलं आणि त्यानंतर 2-3 महिन्यांनी एका सकाळी वर्तमानपत्र उघडल्या उघडल्या निधन वृत्तच्या कॉलममध्ये त्या आजींचा फोटो दिसला. नीताच्या काळजाचा ठोका चुकला. तिला अपराधी वाटू लागलं. नंतर कितीतरी दिवस ती हळहळत राहिली, सुटपुटत राहिली. आपण व्याख्यानमाला संपल्यानंतर खरंच जायला हवं होतं वृद्धाश्रमात. त्या बिचाऱ्या आजींची साधी इच्छा होती, ती आपण काही पूर्ण केलीच नाही. आता ती वेळ पुन्हा कधीच येणार नाही आणि अगदी गेलोच आपण तिकडे तरी आजी नसतील. ती वेळ हुकली ती हुकलीच. आपलं चुकलं ते चुकलंच ही टोचणी तिच्या मनाला कायमची लागून राहिलेली. आत्ता या क्षणी गाडीच्या लईबरोबर स्वतःच्या मनाला आणि शरीराला आंदोळू देत आणि खिडकीतून तोंडावर बसणारं गार वारं सहन करीत बाहेरच्या अंधारात लुकलुकणाऱ्या धावत्या दिव्यांकडे निरुद्देश नजर लावून बसलेल्या नीताला हळूहळू उमगलं की ही एकच गोष्ट नव्हे तर अशा सुटपुटण्याच्या असंख्य वेळा येऊन गेलेल्या आहेत आपल्या आयुष्यात. पण सद्बुद्धी आणि सत्कृती यांची नेहमीच चुकामुक कशी होते आणि या चुकामुकीमुळे कधी कधी असे एखादे नक्षत्राचे देणेही द्यायचे राहून जाते. पण त्यामुळे मिळणाऱ्या निखळ आनंदाचे, समाधानाचे अनमोल क्षणही आयुष्यातून कायमचे निसटून जातात. त्याचं काय? आजचा प्रसंगही त्यातलाच नाही का? आपल्या देशात राहणाऱ्या आपल्या सर्वांच्या रक्षणाचा भार उचलणाऱ्या आपल्या पोटच्या मुला इतक्या तरुण कोवळ्या सैनिकाला दिवसभराच्या सहवासात भुकेच्या वेळी आपण आपल्या जवळचं साधं अन्न सुद्धा देऊ केलं नाही. का थांबलो नाही आपण त्याच्यासाठी? एवढंही करू शकत नव्हतो का आपण? का एवढा विचार करत बसलो होतो आपण? ही खंत काही केल्या तिच्या मनातून जाईना. पण पश्चात्ताप करून तरी काय उपयोग होता? ती मनात म्हणू लागली, खरं म्हणजे चांगली गोष्ट करायची असं ज्या क्षणी मनात येतं त्या क्षणी ती झटकन करून टाकायला हवी असते. अशा वेळी विचार नव्हे तर थोडा अविचारच करायचा असतो. पण काय करणार? माणसाचं मन ही अशी आडमुठी गोष्ट आहे की त्याच्या मनात कोणत्या वेळी काय येईल आणि ते माणसाला काय काय करायला लावेल याचा कुठे नेम असतो? कारण एखादी कृती चांगली की वाईट हे मनच ठरवत असतं ना. आपल्या पाळण्यातल्या बाळाला घरातल्या पाळीव मुंगसाच्या सांभाळी घालून नदीवर पाणी आणायला गेलेली गोष्टीतली आई घरी आल्यावर बाळाला वाचवणाऱ्या मुंगसालाच ठार मारून टाकते. त्याच्या तोंडाला लागलेलं रक्त बघून तिचं मन तिला सांगतं की यानं बाळाला मारलं आहे तर तूही याला मारून टाक. तत्क्षणी ती कृती करून टाकते. कारण तू हे चांगलंच करणार आहेस अशी तिच्या मनानं ग्वाही दिलेली असते. आत गेल्यावर पाळण्याजवळ मरून पडलेला साप बघितल्यावर तिला वस्तुस्थितीचं भान येतं. तिची ती कृती म्हणजे अविचार ठरतो. मग तिच्यावर पश्चात्तापाची वेळ येते. पण यात ती दोष तरी कुणाला देणार? ही गोष्ट आठवल्यावर नीताच्या मनाला थोडासा दिलासा वाटला. मनातली रुखरुख कमी झाली. तरी पण असा विचार करता करता तिची अंधारात लावलेली नजर विस्फारली. दूरवर स्टेशनमधले आणि शहराच्या अस्तित्वाच्या खुणा दाखवणारे लखलख दिवे दिसू लागले होते. गाडीचा वेग धीमा झाला होता. ही कथा इथेच संपली. आज मी वाचलेली अंजली दिवेकर लिखित मनात येतं तेव्हाच ही कथा तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून अवश्य कळवा. आवडली असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका आणि हाईप करायला सुद्धा विसरू नका. जर तुम्ही माझ्या चॅनलची मेंबरशिप घेऊ इच्छित असाल तर सबस्क्राईब बटनच्या बाजूला जॉईन बटन आहे, त्यावर क्लिक करून तुम्ही माझ्या चॅनलची मेंबरशिप घेऊ शकता. यामुळे तुम्हाला आवडणाऱ्या कथा जर तुम्ही मला सुचवल्यात तर त्या तुमच्यापर्यंत म्हणजे फक्त मेंबर्ससाठी
एखादा व्हिडिओ मी बनवू शकेन आणि त्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करू शकेन. आता आपण पुन्हा भेटू अशाच एखाद्या छानशा कथा किंवा कादंबरी वाचनासाठी. तोपर्यंत मी तुमचा निरोप घेते. धन्यवाद.